आजच्या या भागात आपण बघणार आहोत एक्सक्रिएशन आणि रिप्रोडक्शन आणि दुसरं एक अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. तर चला आपण सुरुवात करूया या पाठाची. Let's begin with another topic, that is excretion. Is all the food we eat used by the body, or what is the unused part of food converted into? The answers of this question is by excretion. So excretion is a process where removal of waste products from the body is happened. Waste removal, the elimination or the removal of waste products from the body is known as excretion. Excretion ही ती प्रोसेस आहे जी आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरात असणारे निरुपयोगी किंवा आपण घातक म्हणू शकतो किंवा टाकाऊ पदार्थ जे असतात ते शरीराच्या बाहेर होण्याच्या प्रक्रियेलाच आपण एक्सक्रिएशन असं म्हणत असतो. हे एक्सक्रिएशन दोन्ही प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये सुद्धा घडून येतात. वनस्पतींमधलं उत्सर्जन जी प्रक्रिया म्हणतो आपण त्याला एक्सक्रिएशन असं म्हणतो. ही काही विशिष्ट अशा ऋतूंमध्ये झाडांची पानं गळताना आपल्याला दिसतात किंवा कित्येक वेळा आपण बघतोय की झाडांची जी बार्क असते म्हणजे आपण साल म्हणतो ती बार्क सुद्धा आपल्याला पडताना दिसते किंवा एखाद्या झाडावरचं पिकलेलं फळ खाली पडतो. दॅट इज ऑल्सो एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशनचा अजून एक भाग आपल्याला सांगता येईल प्लॅन्टच्या संदर्भात, ते म्हणजे जी काही प्रोसेसेस म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणतो आपण, त्या फोटोसिंथेसिसच्या दरम्यान ऑक्सिजन जो तयार होतोय तो इनफॅक्ट प्लॅन्टसाठी एक्सक्रिएटरी प्रोडक्टच आहे. त्याचा उपयोग मनुष्य करून घेतो, हा भाग वेगळा आहे. अजून दुसरी प्रोसेस म्हणजे रेस्पिरेशन. द रेस्पिरेशनच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर एमिट आउट होतो, ते झाडांसाठी सुद्धा एक्सक्रिएटरी प्रोडक्ट आहे. एक्सक्रिएशन इज द रिमूव्हल ऑफ वेस्ट फ्रॉम द बॉडी आणि प्लांट्स डोंट हॅव एनी स्पेशल ऑर्गन्स फॉर दॅट. जसं मनुष्यांमध्ये आपण बघितलेलं आहे की स्किन किंवा किडनी हे असे भाग आहे की ज्यामुळे एक्सक्रिएटरी प्रोडक्ट शरीराच्या बाहेर टाकले जातात. पण वनस्पतींमध्ये अशी काही विशेष प्रकारची मेकॅनिझम किंवा विशेष प्रकारचे अवयव नाही की ज्यामुळे एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स आपल्याला बाहेर येताना दिसतील. पण तरी सुद्धा प्रयोगाच्या माध्यमातून आपण हे सगळं काही दाखवू शकतो. त्यासाठी एक आपल्याला छोटासा प्रयोग करायचा आहे. आपल्याला एक छोटंसं रोपटं घ्यायचं आहे आणि त्या रोपट्यावर आपल्याला पॉलिथिन किंवा एखादी कॅरीबॅग कव्हर करायची आहे आणि 2-4 तासासाठी आपण ते ठेवून द्यायचं. 2-4 तासानंतर आपण जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्या आतून from inner side there are few droplets of water and those droplets of water are in fact excretory products. या व्यतिरिक्त आणखीन काही आपण झाडं बघितलेली आहे की ज्या झाडांना आपण त्या झाडाचं पान तोडलं किंवा त्या झाडाचे जे खोड असते त्या खोडवर आपण एखाद्या अंकुचिदार वस्तूंनी जर आपण एखादं छिद्र वगैरे केलं तर त्यातून रस किंवा पांढरा पदार्थ किंवा दुधासारखा पदार्थ मिल्की, त्याला लॅटेक्स असं म्हणतात, ते बाहेर येताना दिसतात. त्यातल्या त्यात बबूल ॲकेशिया आपण ज्याला म्हणतो किंवा ड्रमस्टिक म्हणजे मुंगण्याच्या शेंगा वगैरे त्यातनं सुद्धा असं स्टिकी सबस्टन्स बाहेर येताना दिसतो. इनफॅक्ट दॅट सबस्टन्स इज एक्सक्रिएटरी प्रोडक्ट. सच काइंड ऑफ एक्सक्रिएशन हॅपन्स इन ऑल लिव्हिंग थिंग्स including all kinds of animals as well. So that's all about excretion. Another topic we will see is responsiveness to stimuli. Have you ever experienced this? What happened immediately after the following actions? Light flashed suddenly into your eyes. Suddenly you felt a pinprick. The leaves of the mimosa plants were touched. At sunset, lamps on the street or courtyard are lit and insects gather around the lamps. You might have seen so many examples like this. मराठीतनं सांगायचं असल्यास सूर्याच्या दिशेने वाढणारं एखादं रोपटं जे आपल्या खिडकीपाशी ठेवलेलं आहे पण काही दिवसातच ते रोपटं खिडकीतनं आपल्याला बाहेर येताना दिसतो किंवा एखादी बी आपण जमिनीत रोवली ती कशाही दिशेने जरी आपण रोवली तरी सुद्धा जो भाग शूट सिस्टीम म्हणून वर यायचा असतो तो वरच्याच दिशेने येतो आणि रूट सिस्टीम म्हणून जो भाग खाली जाणार असतो त्याला आपण रेडिकल म्हणतो. तर रॅडिकल भाग तो नेहमी खालच्याच दिशेने जाईल. जरी बी तुम्ही कोणत्याही दिशेने लावली तरी सुद्धा हे याच पद्धतीने घडत असते. आणखीन आपण एक्झाम्पल्स बघू शकतो. जसं पाऊस आला तर सगळ्या प्रकारची जीव जंतू पशु पक्षी हे कुठेतरी आसरा घेतात. एखादा गांडूळ अर्थवर्म म्हणतो आपण त्याला, ते अर्थवर्म जर उन्हात ठेवलं तर ते सावलीच्या दिशेने वळायला लागते. किंवा एखादा मिमोजा प्लांट, त्याला लाजाळूचं आपण झाड म्हणतो, त्याच्या पानांना आपण स्पर्श करतात त्याची पानं आपोआप मिटतात. अचानकपणे एखादी सुई जर आपल्याला टोचल्या गेली तर आपल्याला त्याची जाणीव होते. आपल्या डोळ्यांवर एकदम लाईट आलं तर आपले डोळे मिटतात किंवा आपण अंधारातनं एकदम उन्हात गेलो तर आपले डोळे छोटे होतात किंवा उन्हातून जर आपण आतमध्ये आलो तर आपल्याला डोळे मोठे करायला लागतात कारण आपल्याला त्यावेळेस काही दिसत नाही. अशा पद्धतीने कित्येक एक्झाम्पल आपण सांगू शकतो की ज्यामुळे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक सजीव जो आहे तो निसर्गात किंवा आपल्या परिसरात घडणाऱ्या सगळ्या घटनांना तो एक प्रकारे रिस्पॉन्स करतो म्हणजे आपण प्रतिसाद देतो असं म्हणू शकतो.
ज्याच्यामुळे सगळं काही घडून येत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अन इव्हेंट दॅट ऑकर्स इन अवर सराउंडिंग इज स्टिम्युलस, म्हणजे त्याला आपण चेतना म्हणू. ज्याच्यामुळे सगळं काही घडून येत आहे त्याला आपण स्टिम्युलस म्हणायचं. आणि या स्टिम्युलसला आपण जो रिस्पॉन्स देतो त्याला कलेक्टिव्हली आपण म्हणतो रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. याचं एक्झाम्पल अजून आपण काय बघता येईल आपल्याला. अ क्रीपर प्लांटेड इन द कर्टयार्ड लीन टुवर्ड्स सपोर्ट. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन विंडो grows towards sunlight. It means that plants too shows movement. या सगळ्या प्रकारच्या रिस्पॉन्सिव्ह स्टिम्युलामुळे सुद्धा आपण आणखीन एक दुसरं कॅरेक्टरिस्टिक प्लांट्स सांगू शकतो की सगळ्या प्रकारचे सजीव इन्क्लुडिंग प्लांट्स हे मुवमेंट करत असतात आणि ती मुवमेंट त्यांना ज्या दिशेने गरज आहे त्या दिशेने ते करत असतात. क्रीपर प्लांट म्हणजे एखाद्या आपण कारल्याची वेल म्हणू शकतो. ही कारल्याची वेल स्वतःला सपोर्ट जिथे मिळेल त्या सपोर्टच्या दिशेने ती वाढत जाते आणि स्वतःला हुक करत टेंड्रिलच्या सहाय्याने हुक करत ती वरपर्यंत जात असते. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेऊ ज्यावरून आपल्याला कळेल की प्लांट्स मुवमेंट करतात. एक एक्झाम्पल परत आपण बघूया. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कळते की एक सकाळ झाल्याबरोबर फुलं उमलतात, रात्र झाल्याबरोबर फुलं आपोआप बंद होतात. किंवा कमळाच्या फुलाच्या बाबतीत आपण कित्येक वेळा असं ऐकलेलं आहे की एखादा छोटा कीटक जो आहे तो त्याच्या आत राहून जातो. म्हणजे अगदी रात्री उगवणारे आणि दिवसा उगवणारे म्हणजे सकाळच्या वेळेस उगवणारे फुलं सुद्धा वेगळ्या प्रकारे या पर्यावरणाला या परिसरात होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देत असतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक सजीव हा वातावरणात पर्यावरणात परिसरात घडणाऱ्या स्टिम्युलसला तो रिस्पॉन्स करत असतो. म्हणजे रिस्पॉन्सिव्ह स्टिम्युलाय हे अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला किंवा कॅरेक्टरिस्टिक लक्षण सजीवांचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळेच त्यांचा मुवमेंट आपल्याला दिसतंय. पण ही मुवमेंट प्लांट्स आणि वनस्पतींच्या बाबतीत थोडीफार वेगळी आहे असं सुद्धा आपल्याला जाणवतंय. कारण की प्लांट्सची मुवमेंट जी असते ती पेरिफेरल असते, म्हणजे ती आपली जागा बदलू शकत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण ॲनिमल्स मात्र त्यांना असणाऱ्या अवयवांमुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. या प्रत्येक एक्झाम्पलवरनं रिस्पॉन्सिव्हनेस स्टिम्युला हे अतिशय महत्त्वाचं एक सजीवांचं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजे रिप्रोडक्शन. त्याला आपण प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतो. या निसर्गामध्ये या सृष्टीमध्ये प्रत्येक सजीवाला अशी एक टेंडेन्सी अशी एक क्षमता प्रदान करण्यात आली आहे की ज्यामुळे तो आपल्यासारख्या जीवांची उत्पत्ती किंवा तो निर्मिती करू शकतो. मग ते सजीव प्लांट्स असो की वनस्पती असो किंवा प्राणी असो, प्रत्येक सजीवाने ही या प्रकारची टेंडेन्सी आहे की ते आपल्या प्रकारचे दुसरे जीव निर्माण करू शकतात, त्याची उत्पत्ती करू शकतात. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ इज कॉल्ड प्रोक्रिएशन ऑर रिप्रोडक्शन. मी आधीच म्हटलं आहे की प्रत्येक सजीव त्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल काइंड्स ऑफ प्लांट्स ॲज वेल ॲज ऑल ॲनिमल्स. आता काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. संदर्भ आपण सुरुवात करूया प्लांट्सच्या संदर्भात. प्रत्येक प्लांट हा मोठा होऊन त्याला फळं लागतात आणि त्या फळातनं बिया येतात आणि बिया कालांतराने त्यांना पोषक वातावरण मिळालं की त्यांचं रूपांतरण एका मोठ्या वृक्षामध्ये रोपट्यांपासून सुरुवात होऊन मोठ्या वृक्षांपर्यंत अशी त्याची जीवन यात्रा चालू असते. पण काही प्लांट्स असेही असतात की ज्यांना या प्रकारच्या बियांची गरजच नसते. म्हणजे आपण पानफुटीचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल जे आपल्या परिसरात आपण नेहमी बघत असतो. त्या पानफुटीचं पान जरी आपण खाली टाकलं जमिनीवर आणि त्याला पोषक असं वातावरण मिळालं, कंडिशन जर मिळाली, योग्य असं पाणी वगैरे मिळालं, तर त्या पानापासून नवीन झाडाची उत्पत्ती होत असते, नवीन झाड निर्माण होत असते. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबाचे कलम या बाबतीत ऐकलेलं आहे, जास्वंदाचं कलम ही सुद्धा तुम्ही ऐकलेलं आहे. मुंगण्याच्या शेंगा त्याला आपण ड्रमस्टिक म्हणतो. याचं खोड किंवा याची स्टेम्स जरी आपण लावलं आणि त्याला पोषक असं वातावरण मिळालं तर त्यातनं सुद्धा एका नवीन झाडाची उत्पत्ती निर्माण होऊ शकते. याला आपण व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजे बियांपासून जे रिप्रोडक्शन होते ते तर होतेच, पण या पद्धतीची काही विशेष प्रकारचे रिप्रोडक्शन आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला बटाट्याची फोड जर आपण त्यातनं अंकुर आलं असेल तर ते आपण लावली तर त्यातनंही नवीन रोपटे तयार होताना आपण बघितलेले असे कित्येक एक्झाम्पल अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतात. प्राण्यांच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर बरेचसे प्राणी जे असतात ते आपल्या डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. त्यांना आपण व्हिव्हिपरस ॲनिमल्स असं म्हणतो. त्यामध्ये इन्क्लुडिंग मॅन सुद्धा त्यात आहे. घोडे, कुत्रे, मांजर. आणखीन एक उडणारा आहे, त्याला आपण बॅट असं म्हणतो, वटवाघूळ म्हणतो. नेमकं उडणारा असूनही तो पक्षी या वर्गात मोडत नाही तर मॅमल्स या वर्गात मोडतो आणि तो डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. म्हणजे बॅट हे सुद्धा एक व्हिव्हिपरस ॲनिमल आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढे काही ॲनिमल्स अशी असतात की जी अंडी घालतात आणि त्या अंडीतनं पिल्लू हॅचिंग झाल्यानंतर म्हणजे एका विशिष्ट पिरियड नंतर त्यांना ऊब दिल्यानंतर त्यातनं पिल्लू बाहेर येतात.
की या अशा प्रकारचे जे प्राणी असतात त्यांना आपण ओव्हिपेरस ॲनिमल्स असं म्हणतो. एकंदरीत सगळे प्रकारचे सजीव ही प्रक्रिया याला आपण प्रोक्रिएशन किंवा रिप्रोडक्शन असं म्हणतो हे करत असतात आणि त्यामुळे जीवनसृष्टी जी आहे, जीवसृष्टी आहे जी आहे ती पुढे वाढत चाललेली आहे, पुढे सरसावत चाललेली आहे. दॅट इज ऑल्सो म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हे अतिशय महत्त्वाचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे सगळ्या प्रकारच्या लिव्हिंग थिंग्सचं, दॅट इज रिप्रोडक्शन.